हाय, चला आज ना मी माझं सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली हा जो नजारा पाहताय तुम्ही हा फक्त परीक्षेच्या दिवसातच असतो बरं का. म्हणजे तेव्हा जे आहे आम्हाला देव आठवतात. एरवी तर आमचं आवरता आवरत नाही. पण आज मी उठायच्या आधी आरोही उठली. जे डायलॉग दररोज माझे असतात, "आरू उठ, उठ, उठ." आज तिचे होते, "मम्मा उठ, उठ, उठ." सर्वात आधी तर कुकरला आलू लावलेत, कारण आरोहीची फर्माईश होती आज आलू पराठेच हवेत. त्यानंतर स्वतःचं आवरलं, किचनमध्ये आले. छान आलूचं ना सारण तयार केलं. सोबत अर्धं सारण साईडला काढून त्यामध्ये ना आपली तांदळाची पावडर मिक्स करून अशा प्रकारे स्टिक तयार केल्यात. त्या तळून घेतल्या. पिहूचे मात्र केस आजही सेट होत नव्हते म्हणून त्याची रडापड चाललेली. पण फायनली एकदाची मुलं शाळेत गेलीत आणि मी एक मोठा श्वास घेतला. हॉल, बेडरूम सर्व आवरलं आणि किचनमध्ये आली. कारण मुलं असतात ना तेव्हा इतकी तारेवरची कसरत असते की 8 वाजता मला भूक लागून जाते. आणि मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ह्या पोटॅटो स्टिक एक छान हेल्दी ऑप्शन म्हणून देऊ शकता. म्हणजे ऑइल सोडलं तर सर्वच हेल्दी आहेत आणि इतक्या क्रंची, आतून सॉफ्ट आणि इतक्या टेस्टी बनतात की काय सांगू. मस्त ब्रेकफास्ट केला, किचन आवरलं, बेडरूममध्ये आले. हिवाळ्याची जी काही गर्दी होती म्हणजे स्वेटर वगैरे सर्व बॅगमध्ये पॅक करून बेडमध्ये पॅक केल्यात. बेड आवरलं आणि त्यानंतर मस्त झाडांना पाणी दिलं. आरोही एक दिवस पूजा करते आणि माझी इतकी कामं वाढवते. त्या दिवा वगैरे घासायचाच होता. म्हटलं सर्वच भांडी घासते, त्यासाठी हे मॅजिक लिक्विड तयार केलं. काही नाही, पाणी आणि सॅट्रिक ॲसिड याने कामं सोपी होतात, बाकी काही नाही. सो अशा प्रकारे जास्तीत जास्त कामं 9 वाजेपर्यंत मी आटोपते. बाय.